हॅलो, आता आपण बघूयात तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अंबिका मीराला सगळ्यांपासून वाचवते, कारण की नर्मदा आणि मायाचा प्लॅन ती तिच्यावरच उलटा करते. मीरा आणि अंबिका तिच्या खोलीत बोलत असतात तेव्हा अंबिका मीराला सांगत असते की मीरा, आपण मंजिरीचा बदला घ्यायचं ठरवतो तर खरं आहे, पण ह्या नर्मदा आत्या तुझ्याच जीवावर उठल्या आहेत अगं, त्या तुझ्या वाईटावर टपल्या आहेत. तेव्हा मीरा बोलते की ताई, तू मला वेळेच सावध केलं आणि वेळेत वाचवलं, नाहीतर सगळे प्रॉब्लेम वाढले असते आणि मला हे निस्तारत किती वेळ गेला असता, आणि शिवाय अथर्व आणि माझ्यामध्ये पण किती दुरावा निर्माण झाला असता. तेव्हा अंबिका बोलते की नाही हो मीरा, हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला त्या नर्मदा आत्याचा आणि मायाचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. तेव्हा मीरा बोलते की ताई, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे अगं. ती मंजिरी असं बोलणार तेवढ्यात अथर्व येतो. तेव्हा अथर्व मीरा आवाज देतो आणि मीरा आणि अंबिका शांत होतात. इकडे माया नर्मदा, अजित आणि दामोदरला एक्सप्लेनेशन देत असते की असं कसं झालं आणि मी असं कसं करू शकते, मला काहीच आठवत नाही आहे. मला इतकं आठवतं आहे की अजित फोनवर बोलत आला, तो पडला, सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि मी संधी साधून ती पाल मंजिरीच्या वरणात टाकली आणि मंजिरीने ती काढून फेकली. इथपर्यंत मला लक्षात आहे. पुढे काय झालं मला काहीच माहीत नाही. ओ माय गॉड, काय झालं मला सांगा ना, काहीच माहीत नाही आहे मला. तेव्हा नर्मदा बोलते की असं कसं तुला माहीत नाही आहे. तेव्हा अजितला हे पटत असतं की माया सगळं विसरलेली म्हणून. तेव्हा माया हेही सांगते की हा मला हात धरून इथपर्यंत घेऊन आला, पण मध्ये काय झालं मला काहीच माहीत नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते की अच्छा, मला समजलं आहे काय झालं आहे ते. तेव्हा नर्मदा बोलते की म्हणजे मंजिरीने हिला संमोहित केलं. तेव्हा अजित बोलतो संमोहित मीन्स वॉट. तेव्हा दामोदर बोलतो की हिप्नोटाईज. तेव्हा माया बोलते की ओ माय गॉड, मला मंजिरीने हिप्नोटाईज केलं. मंजिरी असं सुद्धा करू शकते. तेव्हा नर्मदा बोलते की ती काहीही करू शकते, ती आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेली आहे आणि खूप पुढारलेली आहे, त्यामुळे तिच्यावर आपल्याला लक्ष ठेवलंच पाहिजे. इकडे अथर्व मीराकडे येतो. मीरा अथर्वजवळ जाते. अथर्व तिला खाली बसवतो आणि बोलतो की मी तुझ्यावर संशय घेतला, त्यामुळे आय एम सॉरी. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही सॉरी म्हणू नका. तेव्हा अथर्व बोलतो की म्हणजे. तेव्हा मीरा बोलते की अहो म्हणजे घरातले सगळेच माझ्यावर संशय घेणार आणि त्यामुळे तुम्हालाही असं वाटणार की गोष्टी माझ्यामुळे घडत आहेत. तुमची यात काहीच चूक नसताना तुम्हाला यात गोवणार. तेव्हा मीरा बोलते की म्हणून मला नाही. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, हे जे काही झालं ते खूप अति आहे. मला तर असं वाटतं ना, आता त्या मायापेक्षा ना नर्मदा आत्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आता. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही काळजी करू नका, मी ठेवेन लक्ष. तेव्हा अथर्व बोलतो की मीराचा हात हातात घेतो आणि बोलतो की मीरा, मला एक गोष्ट जाणवली आहे की तू काहीही झालं, कितीही तुझ्या मनात राग असला तरी तू आपली मर्यादा ओलांडणार नाहीस, माझ्या आईच्या जीवावर बेतेल असं करणार नाहीस. तेव्हा मीरा बोलते की हो वेदाचे बाबा, मला असं करायची गरजच नाही पडणार. तेव्हा अथर्व बोलतो की आपल्यात ही अंडरस्टँडिंग आहे म्हणूनसुद्धा आपलं एवढं होऊनसुद्धा आपलं प्रेम, आपलं नातं टिकून आहे. तेवढ्यात अंबिका बोलते की मीरा, बरोबर बोललीस तू, आपल्याला कोणाचाही जीव घ्यायचा नाही आहे, आपल्याला फक्त खरा मंजिरीचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. आपली मंजिरी विचारत असते या नर्मदाने चांगलाच डाव साधला, पण ती एवढ्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला. पण माया जर तिच्या बाजूने होती तर तिने अचानक तिचा निर्णय असं चेंज का केला? त्या दोघींमध्ये काही बिनसलं आहे की मायाला पुन्हा माझ्यासोबत यायचं आहे म्हणून तिने असं केलं असेल. तेवढ्यात दादासाहेब येतात आणि मंजिरी आवाज येतात. मंजिरीचे लक्ष नसतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा मंजिरी बोलते काही नाही, तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा दादासाहेब बोलतात की हो मंजिरी, त्या नर्मदाने तुझ्यावर जो विष प्रयोग केला आहे ना, हे चांगलं नाही आहे, हे अतिशय भयंकर होत चाललं आहे आणि तुला काही झालं असतं ना तर मी कल्पनाही करू शकत नाही. त्याबाबत नर्मदाबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तेवढ्यात त्यांना आवाज येतो. तेव्हा दादासाहेब बोलतात की कसला आवाज येतो आहे? तेव्हा मंजिरी बोलते की कोणाचा तरी फोन राहायला वाटते इथे. तेव्हा मंजिरी बोलते माझा फोन तर नाही आहे. दादासाहेबही बोलतात की माझा फोन नाही आहे. तेव्हा ते शोधाशोध करत असतात. तेव्हा मंजिरीला लक्षात येतं की कपाटातनं खडखड आवाज येत असतो. तेव्हा मंजिरी दादासाहेबांना बघते, ते तिकडे फोन शोधत असतात. तेव्हा मंजिरी पटकन कपाट उघडते. तेव्हा तिची जी पेटी असते ती खडखड वाजत असते. मंजिरी हळूच पेटी उघडते आणि पेटीतनं तो बॉक्स काढते. बॉक्स काढल्यावर मार्जरी आवाज देत असते की मंजिरी, वेळ झाली आहे, प्रहार सुरू झाला आहे. तेव्हा मार्जरी बोलत असते की वेळ झाली आहे, पेटीचा वापर कर. तेव्हा मंजिरी त्या पेटीतल्या छोट्या बॉक्स, अजून एक छोटी पेटी असते ती हातात घेते. तेवढ्यात दादासाहेब बोलतात काय सापडलं का?
तेव्हा मंजिरी पटकन ठेवते आणि बोलते की नाही, कदाचित फोनच असेल, वाजून वाजून बंद झाला आहे वाटतं. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो, आवाजही बंद झाला आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही जा. तेव्हा दादासाहेब स्माईल करतात. तेव्हा मंजिरी बोलते की काय झालं? तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी, हाच विश्वास, मी आहे ना, हाच विश्वास मला तुझ्याकडनं हवा असतो आणि तू तो देतेसही. आज तू आहेस म्हणून हे घर भक्कम आहे, भक्कम उभं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मी आहे कायम तुमच्यासोबत, तुम्ही जा आता, तुम्हाला अथर्वशी काहीतरी कामाबद्दल महत्त्वाचं बोलायचं होतं ना. तेव्हा दादासाहेब बाहेर जातात. मंजिरी पटकन दरवाजा बंद करते आणि ती पेटी घेऊन आउट हाऊसकडे येते. मंजिरी तिथे आउट हाऊसच्या बाहेर बसते आणि बोलते की अंबिका तयार राहा, आज तुझा शेवटचा दिवस आहे. इकडे मीरा आणि अंबिका बोलत असते की मंजिरी म्हणाली आहे की पुढचा हल्ला कधीही होऊ शकतो, ताई आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. इकडे मंजिरी विधी स्टार्ट करते. इकडे मंजिरीचा विधी सुरूच असतो. तेव्हा ढगांचा गडगडाट होतो. तेव्हा मीरा आणि अंबिकाही लगेच बघायला लागतात. तेव्हा मीरा बोलते की ताई सावध हो. तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी नक्कीच काहीतरी करते. इकडे मंजिरीकडे शक्ती यायला लागतात आणि ती अंबिकाला खेचण्यासाठी तिची शक्ती पाठवते. तेव्हा मंजिरीची शक्ती अंबिकाकडे जाते. अंबिकाचं लक्ष जातं की तिला काहीतरी शक्ती येते खेचण्यासाठी. तेव्हा अंबिका त्याच्याकडेच बघत असतो. अचानक अंबिकाचा हात पकडला जातो आणि अंबिकाला खेचून खेचून ती शक्ती घेऊन जात असते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा. तेव्हा मीरा ही अंबिकाच्या मागे पळत पळत असते. खेचत खेचत अंबिकाला मंजिरीपर्यंत ती शक्ती घेऊन येते. मीरा ही पटकन ते अंबिकाच्या मागे मागेच असते. इकडे अंबिका खेचली जात असते. मीरा तिच्या मागे मागे असते. मीरा तिचा हात धरण्याचा प्रयत्न करते पण मीरा खाली पडते. अंबिका पुन्हा पुढे जाते. तेव्हा मीरा बोलते की ताई घाबरू नको, मी आहे. आणि इकडे मंजिरीचा विधी सुरूच असतो. अंबिका मंजिरी समोर येते आणि चिडून बोलते की मंजिरी जोरजोरात पुन्हा मंत्र म्हणायला लागते. तेव्हा मंजिरी हसते आणि अंबिकाला म्हणते काय गं, मी तुला मारलं तरी तू माझ्याच घरात असतेस, माझ्या घरात राहून फिरत होतीस, तुझ्या त्या बहिणीबरोबर मजा करत होतीस, हवं तिथे जात होतीस. पण आता तुझी ही मौज बंद होणार आहे. मी एकदा का तुला या पेटीत कैद केलं ना की तुला या घरातच काय धर्तीवर सुद्धा राहता येणार नाही. तेव्हा अंबिकाही हसते आणि बोलते की मंजिरी तू मला काहीच करू शकणार नाही. तेव्हा मंजिरी हसून बोलते की अंबिका खरं सांगू का, तुझा हा आत्मविश्वास मला खरंच खूप आवडतो. अंबिका तू विसरलीस का मागच्या वेळेस मी काय केलं होतं, तुला एका बंद कुपीत बंद करून ठेवलं होतं, तेव्हा तुझ्या बापाने वाचवलं म्हणून, नाही तर आजही तू अनंत काळात त्या काळोखातच बंद असतीस. तेव्हा अंबिकाला ते आठवतं सगळं, तिला कसं कुपीत बंद केलं होतं ते. तेव्हा मंजिरी बोलते की अंबिका आता आज तुला तुझा बाप वाचू शकत नाही, कारण की तो माझ्या तावडीत आहे आणि आता तुझा खेळ संपला आहे. तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी अजून किती पाप करणार आहेस. मंजिरी पुन्हा विधी स्टार्ट करते. मीराई ताई ताई करत येत असते. मंजिरी पुन्हा मंत्र बोलत असते आणि मंजिरीला अंबिकाला त्या शक्तीने पूर्णपणे ती घेरून घेते, पूर्णपणे बांधून ठेवते. अंबिका एक एक पाऊल पुढे पुढे जात असते त्या शक्तीमध्ये, त्या पेटीमध्ये. तेवढ्यात मीरा आवाज येते ताई. तेवढ्यात मंजिरी आवाज येते की मीरा ये इकडे, वाचव तुझ्या बहिणीला, बघ पटकन. धावते मीरा तिला वाचव आणि हसायला लागते मंजिरी. अंबिका पेटीच्या दिशेने जायला लागते. तेवढ्यात अंबिका मीराला आवाज येत असते. मीरा पटकन येते आणि अंबिकाचा हात पकडते. अंबिकाचा हात पकडल्यानंतर लगेच सगळे बंधनं अंबिकापासून तुटले जातात आणि पूर्ण लख्ख असा प्रकाश येतो. तेव्हा मंजिरी घाबरते. मंजिरीचे डोळे दिपायला लागतात. मंजिरी जोरात ओरडते की मीरा. मंजिरी उठते. तेव्हा मीरा बोलते की मंजिरी काय झालं, डोळे दिपले तुझे. तेव्हा मीरा बोलते तुला काय वाटलं तू जिंकशील, पण ते आता अशक्य आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.